हॅलो गाईज, तर आज आम्ही बनवणार आहे कांदा भजी आणि बटाटा भजी आणि स्पेशल चाट. सो लेट्स स्टार्ट. सो आता दीदी आपले कांदे कापणार आहे आणि मी तिला बघी. नाही, कांदे तू कापणार. सोलून देते ना. नाही, कांदे तू कापणार. मला नाही माहित, मी कांदे कापणार नाही. तर अशा प्रकारे मला कांदे कापण्यासाठी जबरदस्ती इथं बसवलेला आहे. जबरदस्ती नाही, ओके. असंच करते, नेहमी असंच करते. मला कठीण कामं देते आणि स्वतः बसते मस्त पैकी इझी कामं घेऊन. मला नाही हेच आवडत नाही. चाले ना निघतच नाही वांग्याची. तर गाईज अशा प्रकारे प्रोफेशनल कुक हर्षदा उबाळे तुम्हाला शिकवणार आहे की कांदा भजी कशी बनवायची. तर आधीच माझे दिसायचे वांदे, त्याच्यामध्ये कांद्याची साल एवढी पातळ आहे. दिसायचे वांदे. शिक काहीतरी माझ्याकडून. ए तू पागल आहे. आता काय केलं मी? बरोबर तर आहे. कांदा भजीला असे चौकोनी कांदे कोण कापतो? याला चौकोनी बोलतात. चौकोनी नाही येतो. कांदा भजी मध्ये छोटे तुकडे पण असतात ना. पहिली गोष्ट म्हणजे चौकोनी नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला काय शिकू नकोस. एवढं जर तुला येत असेल तर तू काप. मी चालले बदली. बटाटा सोल. काम से बचने की निंजा टेक्निक गाइस. आता नीट काप. आता नीट काप. आता मी पण जज करेल तुला, कसं तू मला करत होतीस. मला लग्नामध्ये कांदा भजीची ऑर्डर द्यायची असेल तर प्लीज DM. लग्नामध्ये कांदा भजी? सिरियसली? यार असं सोलर कोणा ठेवतोय यार. असं सोलता पण नाहीये ते. माझ्या हात कापला. तुला सोलता नाही ते सांग ना. सोलरला कशाला विचारायला नाव ठेवतेस? अशाच प्रकारे गाईज माझे बोटाडावर बटाटा सोलून झाले. बटाटा पोटॅटो बोलायला गेली नाही आणि बोटाडा